नमस्कार सर. हा नमस्कार बोला. सर, रब्बी हंगाम 2024 व खरीप हंगाम 2024 यांच्या पीक विमा संदर्भात एक प्रश्न होता की हा पीक विमा मंजूर तर झाला शेतकऱ्यांना, पण त्यांच्या खात्यामध्ये कधीपर्यंत येईल या संदर्भात बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न येत आहेत कमेंट्स मध्ये. तर या संदर्भात थोडं विश्लेषित माहिती हवी होती. तर नक्कीच कालही आपण या संदर्भामध्ये अपडेट दिलं होतं आणि परत शेतकऱ्यांचे अजून काही पीक विम्या संदर्भात प्रश्न येत होते. त्यामुळं आपण पुन्हा या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून खरीप हंगाम 2024चा आणि रब्बी हंगाम 2024च्या पीक विम्याच्या वाटपाबाबतची सगळ्यात महत्त्वाची अशी रेकॉर्डिंग घेण्याचा प्रयत्न करूयात. यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेम आणि पोस्ट हार्वेस्टचा पीक विमा वाटपाला सुरुवात होणार आहे. तर याच्यामध्ये बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचं जे काही कॅल्क्युलेशन झालेलं आहे आणि शेतकऱ्यांना अमाऊंट दाखवत आहे, कोणाला 36,000, कोणाला 30,000. कालच आम्ही काही शेतकऱ्यांचा चेक केलं तर काही शेतकऱ्यांना एका हेक्टरची 36,000 रुपयापर्यंत अमाऊंट दाखवत होती नांदेड जिल्ह्यातली. बरोबर. याच्यामध्ये कमेंट पण करतायत सर की आमच्या याच्यामध्ये एवढी दाखवत आहे अमाऊंट, तर आमच्या खात्यामध्ये कधी येईल, है ना. तर याच्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आम्ही काल चेक केलं तर हेक्टरी 36,000 रुपये अमाऊंट दाखवत होतं, परंतु शेतकरी म्हणत होते की आमच्या खात्यामध्ये ही अमाऊंट आली नाही. तर येणाऱ्या 5 ते 6 दिवसामध्ये या रकमेचं वितरण शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये विमा कंपनीच्या माध्यमातून होईल. आता नांदेड जिल्ह्यामध्ये युनायटेड इंडिया कंपनी आहे आणि त्यामुळे युनायटेड इंडिया कंपनीच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातल्या ज्या शेतकऱ्यांचा आता पोस्ट हार्वेस्टचा किंवा लुकलाईज हा क्लेम मोठ्या प्रमाणामध्ये मंजूर झालेले आहेत. हेक्टरी 36,000पर्यंत नांदेड जिल्ह्यामध्ये पीक विमा वितरणाची कार्यवाही येणाऱ्या 5 ते 6 दिवसामध्ये युनायटेड कंपनीच्या माध्यमातून केली जाणार आहे. या पाठोपाठच आपण जर पाहिलं तर नांदेड जिल्ह्याच्या व्यतिरिक्त परभणी जिल्हा असेल, याचबरोबर बीड जिल्हा असेल, याचबरोबर छत्रपती संभाजीनगर असेल, धाराशिव असेल, लातूर असेल, यासारख्या जिल्ह्यामध्येही मोठ्या प्रमाणामध्ये पीक विम्याचं वितरण होणार आहे. याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यामध्येही काही आम्ही शेतकऱ्यांचं क्लेमचं जे काही कॅल्क्युलेशन जे झाले होतं ते चेक केलं. त्यामध्येही बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना अमाऊंट जी आहे 10,000 15,000 दाखवत आहे. या पाठोपाठच हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा खूप कमी, हिंगोली जिल्ह्यामधले खूप कमी शेतकरी आहेत. त्यामध्ये कोणाला 2,000, कोणाला 1,000 लुकलाईजचा विमा किंवा काही शेतकऱ्यांना पोस्ट हार्वेस्ट 10,000 रुपयापर्यंत दाखवत आहे. म्हणजे अशा महाराष्ट्रातल्या बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन हे पूर्ण झालेलं आहे, कम्प्लिटेड झालेलं आहे. फक्त एकच काम बाकी आहे, विमा कंपनीच्या माध्यमातून ती जी अमाऊंट आहे शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा होणं बाकी आहे. याच्या अगोदर विमा कंपनीला प्रश्न विचारला असता पैसे का शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले नाही, याचं कारण विमा कंपनी दाखवत होते की राज्य सरकारच्या माध्यमातून खरीप हंगाम 2024चं राज्य हिस्सा अनुदान येणं बाकी आहे. त्याच्यानंतर आता पुन्हा राज्य सरकारने आता ते अनुदान जे कंपनी प्रश्न विचारत होती त्या प्रश्नाला आता काही प्रश्न उत्तर दिलेलं आहे. त्यामुळे राज्य सरकारने जे काही राज्य हिस्सा अनुदान होतं ते विमा कंपन्यांना, सगळ्या विमा कंपन्यांना ट्रान्सफर केलेलं आहे. खरीप 2024चं उर्वरित जेवढं होतं आता सगळं अनुदान वितरित केलेलं आहे. फक्त आता विमा कंपनीच्या माध्यमातून तो पीक विमा वाटप बाकी आहे आणि आशा आहे की 5 ते 6 दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या पीक विम्याचं वितरण होईल. त्यामुळे शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे. आता शेतकऱ्यांना जिल्ह्याने माहिती पाहिजे असते, जसं की अहमदनगर म्हणजेच पुण्यश्लोक अहिल्यानगर असेल, अकोला जिल्हा असेल, अमरावती असेल, बुलढाणा असेल, याचबरोबर यवतमाळ असेल, वाशिम असेल, विदर्भ, पूर्व विदर्भ, याचबरोबर नाशिक असेल, सोलापूर असेल, कोल्हापूर असेल, याचबरोबर चंद्रपूर असेल, गडचिरोली असेल, याचबरोबर इतर जिल्हे ज्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन झालेले, एकंदरीत महाराष्ट्रामध्ये 34 जिल्हे आहेत. 34 जिल्ह्यामध्ये पोस्ट हार्वेस्टचा आणि लुकलाईज म्हणजे आपला वैयक्तिक क्लेमचा पीक विमा, मिड टर्मचा पीक विमा वाटप झालेला आहे. फक्त लुकलाईज आणि पोस्ट हार्वेस्टचा पीक विमा वाटप होणं बाकी आहे. त्यामुळे त्याही शेतकऱ्यांना या पीक विम्याचं वितरण होणार आहे. आता तुमचे काही प्रश्न असेल तर विचारू शकता. अगदीच. आता हे जे आहे पीक विम्याची तारीख जशी की तुम्ही सांगितलं पुढच्या 5-6 दिवसांमध्ये आपल्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये येणं सुरू होईल. तर आता सर्व शेतकऱ्यांना आम्ही ह्या एकाच रेकॉर्डिंगच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आमचे दोन्हीही चॅनल शेतकरी समृद्धी मंच आणि कृषी कल्याण यावरती जे आम्ही प्रिव्हियस व्हिडिओज टाकलेत, आधीचे काल परवाचे व्हिडिओ पीक विम्या संदर्भात,
त्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी आमच्या जिल्ह्याचा कधी येईल अशा ज्या कमेंट केल्या होत्या. प्रत्येकाला वैयक्तिक उत्तर देणं शक्य नाही, तर आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्व जिल्ह्यांविषयी माहिती दिलेली आहे. तर अजून एक त्याच्यामध्ये आता बरेच सारे शेतकरी आपल्या व्हिडिओच्या काल जे व्हिडिओ टाकले त्यामध्ये कमेंट करत होते, यादी कशी बघायची. तर यादी वगैरे याचं काही नसते. यादी एकच की तुम्ही काय करायचं आहे, तुम्हाला जर शेतकऱ्यांना पीक आम्हाला एवढा मंजूर झाला आहे आता हे कळायचं असेल तर तुम्हाला करायचं काय, PMFBY म्हणजे प्रधानमंत्री फसल बीमा योजना PMFBY.government.in या संकेतस्थळावरती जाऊन तुम्ही तुमचा फार्मर कॉर्नर मध्ये जाऊन तुमचा आधार नंबर टाकून OTP टाकून तुमचं सगळं चेक करू शकता. तुमचं आतापर्यंतचा जो पीक विमा आहे 2018, 2017, 19, 21, 22 आतापर्यंतचा पीक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा झालाय का नाही झालाय, किंवा या वर्षीचा पीक विमा किती मंजूर झालाय, हे सगळी तुमची डिटेल मिळेल त्याच्यामध्ये. हे शेतकरी चेक करू शकता समजा. अगदीच. तर आता या संदर्भात सर्व कमेंट मधल्या प्रश्नांचे उत्तर मिळाले असतील असं वाटतं. तर सर, या संदर्भात अजूनही जर काही आपल्याला फिक्स तारीख किंवा ह्याच तारखेला मिळेल असं जरी आपल्याला अपडेट्स मिळाले तरी आपण नक्कीच दुसरा व्हिडिओ बनवूयात यावरती. तर असे जोडले राहा सर्व आमच्या चॅनलशी, आणि अजूनही काही कमेंट मध्ये असतील प्रश्न तर नक्की विचारत राहा. तुर्तास माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर. नक्कीच धन्यवाद.